ऋतुजा त्याची वाट बघत होती. खरं तर समीरला अगदी शरीरमिलन करायचं नव्हतंच. त्याच्या मते ते सहज घडावं असं त्याला वाटत होतं. पहिल्या रात्री बायकोच्या कुशीत शिरून निवांत गप्पा कराव्या अशीच त्याची इच्छा होती. लग्नाआधी काहीदा शरीरसुख अनुभवलं होतंच, मग उतावळेपणाही नव्हता. पण ऋतुजा होतीच सुंदर. तिच्या गालावरच्या खडीने पार डोहात पाडलं होतं समीरला. इकडे ऋतुजाला मनात धुकधुक होती, पण समीर शिकलेला आहे म्हणून ती जरा निवांत होती. पलंगावरची बदललेली चादर तिला सगळं सांगून गेली होती. तिच्या माहेरच्या काही विशेष बायांनी तिला मधुचंद्राच्या रात्रीबद्दल खूप सूचना दिल्या होत्या, लाजण्यापासून तर हालचालीपर्यंत. पण सगळं सांगूनही कुणी शाश्वती नाही ना देऊ शकत होतं तिच्या कुमारीपणाची. ती मनातल्या मनात आठवू लागली की कधी तिच्या योनीचा पडदा फाटला असेल का म्हणून. उंच उडी मारताना, वासराच्या मागे गावातल्या गल्ल्या गल्ल्यांमध्ये उन्हाळ धावताना, पेरूच्या झाडांवर चढताना, सायकल शिकताना, धावण्याच्या शर्यत लावताना, बैलांची जोडी हाकताना मन वाऱ्यासारखं स्वतःला शोधत होतं. वाऱ्याचे पंख लावून सतत उडत आयुष्य जगणारी आज काहीशी मंद वाऱ्यावर नाराज झाली होती. स्त्रीत्वावर प्रश्न उठवत होती. आता आईचं ओरडणं आठवत होतं. कानही ऐकलं आईचं म्हणून स्वतःवर चिडत होती. समीर आवडायला लागला होता तिला. त्या भयंकर प्रथेवर राग येत होता. आपलाही आज दिवस आलाच ह्या विचाराने ती धास्तावली होती, पण खंबीर होती. जे होईल ते बघेन या विचारात समीरच्या प्रश्नांची वाट बघत होती. समीर खोलीत शिरला आणि अलगद परत सारं काही ऋतुजाच्या गालावरच्या खळीत विसरला. निवांत तिला बघत हरवला होता. थोडीशी अवघडलेली, मनातल्या मनात विचारांमध्ये गुंतलेली समीरच्या जवळ येऊन अगदीच बसली आणि म्हणाली, मला तुम्ही खूप आवडलात. तुमचं विचार करण्याचं गांभीर्य मला भाळून गेलं. तुमच्या मनाची घालमेल मी जाणते. तुम्हाला माझी कौमार्य चाचणी करायची आहे ना? समीर धाडकन उभाच झाला. तुला कसं कळलं? ही पांढरी चादर बदलली ना तेव्हाच. पण मनाला एक धीर आहे की तुम्ही तसे वाटत नाही मला. मी स्वतःहूनच सांगते, माझं कौमार्य जे तुम्हाला हवंय ते कदाचित भेटणारच नाही. कारण मी कबड्डी खेळायची, उन्हाळ होते, झाडावर चढून आंबे तोडायची, वडाच्या पारंब्याला लोंबकायची, पावसात मासोळ्या म्हणून बेडकांची पिलं पकडून धावत फिरायची. समीर गदकन हसला आणि मग तीही हसतच जरा गंभीरतेकडे वळत म्हणाले, आईचं कधीच ऐकलं नाही. माझ्या आईने मला थांबवलं समोर खेळण्यासाठी आणि माझ्या बाबांनी ही गोष्ट लग्नाच्या बैठकीत सांगितलीच नाही. त्यांच्यासाठी प्रतिष्ठित घरात मुलगी नांदावी हेच महत्त्वाचं होतं. ते तर मला हाय मेनोप्लास्टीसाठी नेणार होते. मीच नकार दिला. मग बाबा स्थळाला नकारणार होते. पण ही माझी जिद्द होती तुमच्याशी लग्न करण्याची. समीर दचकलाच आणि म्हणाला, ही टेक्नॉलॉजी गावात पोहोचली? बापरे. ऋतुजा हसली. अशी प्रत्येक टेक्नॉलॉजी जी समाजासाठी थोडीफार हानिकारक आहे ती लवकर सगळीकडे पसरते. ह्या कौमार्य शस्त्रक्रियेत योनीचा तुटलेला पडदा परत शिवला जातो आणि स्त्रीला लग्नासाठी व्हर्जिन बनवलं जातं. हल्ली खूप वाढत आहे हे, असं म्हणत ती अंगावरचे एक एक दागिने काढत होती. नंतर हळूच म्हणाली, एक मुलगा आवडायचा मला, पण सीमा कधीच लागली नाही. आणि तसं काही नव्हतंच ना. हा फक्त त्याच्यासाठी सांगते, उद्या जर माझं कौमार्य सिद्ध झालं नाही आणि तुम्हाला कुणाकडून कळलं तर उगाच माझ्यावर तसाही कलंक स्वीकारण्याची पाळी येऊ देऊ नका. हां, पण आता वाटतं मनाने स्वतःसाठी वेग घेतलाही असता तरीही मीच का ही चाचणी द्यावी. माझं व्यक्तिगत स्वातंत्र्य होतं ते, पण लग्नाच्या बंधनानंतर मी फक्त तुमची आहे. असं म्हणत तिने केसाचा जुळा काढला आणि काळेभोर केस विंचरत राहिले. तिचं ते तेजोमय रूप बघून समीर मुग्ध झाला होता. केसांना हलकसं विंचरत, गुंता काढत ती पुढं म्हणाली, गावात वाढली आहे म्हणून तुम्हालाही वाटत असणार ना की मी वर्जिन आहे म्हणून. पण गावातल्या मुलींनाही मन असतं स्वतंत्रपणे जगण्याचं. शहरातल्या मुलांना मस्ती करण्यासाठी शहरातल्या विचारांनी वरचढ मुली लागतात. पण लग्नाच्या पहिल्या रात्रीला
त्यांना सील तोडायचं असतं. मग ते गावाकडच्या मुली पसंत करतात आणि गावातल्या साध्याशा लोकांना आपली मुलगी शहरात राहायला जाणार ह्या आनंदानेच हायचं होतं. मग इथेही स्पर्धा सुरू असते शहरातला जावई मिळवण्यासाठी आणि मुलींची पवित्रता जपण्यासाठी. उलट कौमारी चाचणी कशी फोल पाडायची ह्याचेही धडे दिले जातात. लहानपणापासून बघत आहे मी ही प्रथा आणि बरंच काही. वाटायचं गाव बदलतंय, रूढ्या काढल्या जात आहे, लोक शहरातून शिकून आले की परिवर्तनाचे वारे वाहतील. पण नाही, गाडी दूर जाऊनही परत त्याच गावात येते. मग हळूच अलगद डोळ्याला करंगळीने हात लावत चोरून पाणी पुसत म्हणाली, माझा राजकुमार असा नसेल असं नेहमी वाटायचं. पण ती एवढी शांत होऊन बोलत होती की जणू काही तिने सर्व नियतीवर सोडलं होतं. पण परिणामाला भक्कम भासत होती, कारण तिलाही माहीतच नव्हतं की तिचं कौमार्य आहे की गेलं. एक आज समीरवर आणि उरलेली नशिबावर टाकत खूप हिमतीने तिने अलगद मान समीरच्या खांद्यावर ठेवली. तिच्या त्या स्पर्शाने मोहरला होता समीर आणि त्याला काहीच सुचत नव्हतं. तिने स्वतःची बाजू मांडली होती. स्वप्नांच्या डोळ्यात पाणी होतं, पण धीट पापण्या वाहू देत नव्हत्या. श्वास फुलले होते, पण स्वतःवर विश्वास दृढ करत होते. दाटलेला कंठ हळूच गिळत ती म्हणाली, मी तयार आहे हा क्षण जगायला, तुमची व्हायला, पण कदाचित त्या प्रथेला नाही. पण तरीही सक्षम आहे निर्णय झेलायला. माझा मार्ग काढेल मी. ही मनाची घालमेल कितीतरी जणींची असेल ना. काम करेल या प्रथेला थांबवण्यासाठी, पण आज जगू देत मला तुमच्यासाठी असं म्हणत तिने स्वतःला झोकून दिल्यासारखं समर्पित केलं. हळूच म्हणाली, अर्थात तुमची साथ लाभली तर ही प्रथा थांबायला वेळ लागणार नाही. ही प्रथा प्रत्यक्षात तुम्ही घडवणार आहात. महत्त्वाची भूमिका असणार आहे तुमची. तुम्ही शहरात राहून आहात. खरं कुमार्य कसं भंग होते ते जाणून असालच, पण ह्या प्रथेला त्या गोष्टी कळत नाही आणि उगाच काहीही गुन्हा नसताना मुली छळल्या जातात आणि मार्ग पुरुष असतो. आता निर्णय तुमचा. समीर गोंधळला होता. तिच्या एवढ्या सौम्य बोलण्यात जरा हरवला होता. आतापर्यंत त्याला हे कळलं होतं की तिच्या जागी शहरातली मुलगी असती तर पूर्ण घर अंगावर घेऊन तांडव करत घराची अब्रू वेशीला टांगली असती. त्याच्यावर नाही ते आरोप करून स्वतःला निरपराधी सिद्ध केलं असतं तिने. पण गावातली ऋतुजा अगदीच जमिनीवर पाय ठेवून खंबीर वाटत होती त्याला. स्वतःची बाजू मांडूनही तिने स्वतःला त्याच्या स्वाधीन केलं होतं त्याच्या प्रेमापोटी. समीर उत्तर शोधत होता. तिला काय हवंय नेमकं हे त्याला कळलं होतं, पण नेमकं उत्तर त्याला गवसत नव्हतं. तिचं म्हणणं हे नव्हतंच की त्यानेही व्हर्जिनिटी प्रूफ द्यावा, पण तिचा स्वाभिमान त्याने जपावा आणि स्त्रीत्वाचा अपमान होऊ देऊ नये हीच अपेक्षा होती तिला. एकीकडे भावाने दिलेली सक्त ताकीद आणि घराण्याची परंपरा, तर दुसरीकडे समोर नाजूक मनाने हादरलेली पण त्याच्यावर विश्वास दाखवून उभी असलेली बाहेरून खंबीर अशी स्वाभिमानी ऋतुजा. निर्णय त्याला घ्यायचा होता, कौमार्य चाचणीचा. भेटूया लगेच पुढच्या भागात.